नमस्कार मित्रो, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. कसे आहात? मजेतच असायला पाहिजे. चला मित्रांनो, आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल या ठिकाणी आवर्जून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आशा करतो की नक्कीच तुम्हाला हे जे माझे व्हिडिओज आहेत या ठिकाणी लाभप्रद ठरत आहेत आणि तुमच्यासाठी नक्कीच हे फायदेशीर या ठिकाणी ठरत आहेत. आपण मागच्याच वेळेला सिरीज चालू केली आहे, आला उन्हाळा आरोग्य सांभाळा. या ऋतूंमध्ये आपण खायप्यायची काळजी, त्याचबरोबर आपण आहारांमध्ये कुठला समतोल साधून आपले आरोग्य जे आहे या ठिकाणी चांगले अर्थातच काय की अबाधित या ठिकाणी राखू शकतो, याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेण्याचा या ठिकाणी छोटेखानी एक प्रयत्न करतोय आणि नक्कीच आशा बाळगतो या छोट्या छोट्या उपायांनी उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून जे आहेत की तुम्ही नक्कीच आवर्जून या ठिकाणी वाचाल, जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही किंवा होणाऱ्या त्रासांपासून नक्कीच तुम्हाला जे आहे की बाबा या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना या ठिकाणी लाभ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. मित्रांनो, आपण सगळ्यांना श्रुतच असेल की बाबा आंबा, त्याचबरोबर पन्हे म्हणजे काय, बऱ्याचशा व्यक्तींना हे माहितीच आहे. बघा, या ठिकाणी ताज्या कैऱ्या ज्या असतात, कैरा म्हणजे हिरवा जो की अपक्व झालेला जो आंबा असतो त्याला कैरी आपण म्हटलात. कैरी फळ हे सगळ्यांना श्रुतच आहे. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये याला वेगवेगळे नावं असतील. नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकावे की तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात, तर थोडं जेणेकरून माझ्या नॉलेजमध्ये देखील थोडीशी भर पडेल. मित्रांनो, या ठिकाणी बघा की ताज्या कैऱ्या उकळून घ्यायच्यात, त्यामध्ये गर काढून त्या गराच्या समभाग अर्थातच काय की जो त्यामधला जो गर निघतो समभाग म्हणजे त्याच प्रमाणा एवढं त्या गर जेवढा निघाला तेवढं समभाग साखर, त्याचमध्ये चवीपुरते मीठ आणि थंडगार पाणी मिसळून पन्हे हे या ठिकाणी बनवले जाते. ग्रीष्म ऋतूमध्ये कडक भाजून काढणाऱ्या सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वी तलावावरील जे की आहे की बाबा जलांश अर्थात की काय की बाबा पाणी या ठिकाणी कमी होते, जलांश कमी होऊ लागतो आणि या जलांश कमी झाल्या कारणाने शरीरामधली जी आहे किंवा वातावरणामधली जी आहे की स्निग्धता कमी होऊन वृक्षगुण जो आहे की या ठिकाणी वाढीस लागतो. बाह्य वातावरणामधील वाढलेल्या वृक्षतेच्या परिणामस्वरूप या ठिकाणी काय व्हायला लागतं की शरीरातील वृक्षता जी आहे की अर्थातच काय की बाबा शरीरातील कोरडेपणा या ठिकाणी जो आहे की हा वाढीस लागतो. म्हणजे या ठिकाणी हा शरीर जे आहे या ठिकाणी वृक्ष व्हायला लागते. शरीरस्थ वातदोषांचा या ठिकाणी प्रकोप जो आहे हा फार वाढीस लागतो. अर्थातच वाताचा दोष जो आहे तो या ठिकाणी प्रकोपित होतो आणि वातदोष या ठिकाणी वाढलेला आपल्याला सर्वांना जाणवतो किंवा बऱ्याचशा रुग्णांना, बऱ्याचशा व्यक्तींना हा या ठिकाणी दिसतो. सर्वच धातूंचा ऱ्हास या ठिकाणी व्हायला लागतो आणि थकवा देखील या ठिकाणी जाणवायला लागतो. ही सर्व लक्षणे कमी करण्यासाठी म्हणून की काय की बाबा आहारामध्ये गोड, आंबट, खारट इत्यादी रसांचा जो आहे किंवा इत्यादी द्रव्यांचा जो आहे या ठिकाणी उपयोग आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये या ग्रीष्म ऋतूमध्ये आपण करायला हवा, जेणेकरून स्निग्धता व द्रव पदार्थ ही आपल्या शरीरातले जे आहेत की टिकून राहतील किंवा आपल्याला स्निग्ध असलेले पदार्थ तसेच की काय की बाबा अधिक प्रमाणामध्ये द्रव जे आहे की आपल्या शरीराला मिळतील, जेणेकरून आपली बॉडी जी आहे की बाबा डिहायड्रेट होणार नाही. अर्थातच या ठिकाणी जी की आपलं शरीर जे आहे या ठिकाणी वृक्ष होणार नाही. ग्रीष्म ऋतूंमध्ये सर्वच आंबट पदार्थ जे आहेत या ठिकाणी खाणे हे योग्य ठरते. आयुर्वेदानुसार नक्कीच आपण बघितलेलं आहे की बाबा ग्रीष्म ऋतूंमध्ये आंबट पदार्थांचा जो उपयोग जो आहे हा जास्त प्रमाणात या ठिकाणी करायला पाहिजे. निसर्गात या ऋतूमध्ये तुम्ही बघितलं असेल, निसर्गसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरभरून प्रत्येक ऋतूंमध्ये आपण बघितलं असेल. आजकाल ऋतू परत कुठले फळं वगैरे राहिलेले नाही आहेत. आपण बघत होतो पहिले की बाबा सीझनलच फळे वगैरे या ठिकाणी मिळायचे. आजकाल बऱ्याचशा ठिकाणी हायब्रिड वगैरे सगळे फळं बनायला लागलेत. तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या खतांचा उपयोग करून या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये जे आहे या ठिकाणी कुठल्याही वेळेमध्ये कुठल्याही ऋतूमध्ये वेगवेगळे फळं या ठिकाणी आजकाल भेटायला लागली आहेत. पण नैसर्गिकरित्या बघा मित्रांनो, या ठिकाणी मिळालेली जी फळं असतात किंवा निसर्गरूपी देणगीने जी आपल्याला फळं या ठिकाणी मिळतात तेच आपल्या प्रकृतीसाठी आणि आपल्या बाह्य वातावरणासाठी म्हणजे की जे काय की बाबा बाह्य वातावरणाशी संलग्न आपल्या शरीराला हे या ठिकाणी फायदेशीर ठरतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की या ऋतूमध्ये देखील निसर्ग देखील आपल्याला या ठिकाणी भरभरून या ठिकाणी आपल्या त्याची फळं आपल्याला देतो की जेणेकरून तुमचं आरोग्य जे आहे या ठिकाणी अबाधित राहायला हवं. तुम्ही बघितलं असेल कैरी, त्याचबरोबर आवळा, करवंद, कोकम यांसारखी फळे देखील या ठिकाणी या वेळामध्ये या काळामध्ये आपल्याला मिळतात आणि हे फळं देखील आपल्याला निसर्ग हा आवर्जून पुरवतो. निसर्ग वेगवेगळे जे आहेत आपल्याला या ठिकाणी फळं हा नक्कीच पुरवतो. बघा, आपण बघितलं असेल या सर्व आम्ल पदार्थांच्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ म्हणजे काय की बाबा या ठिकाणी आहे ती श्रेष्ठ म्हणजे काय की कैरी. अर्थातच की जसं की मी तुम्हाला म्हटलं की पूर्ण पक्व झाल्यानंतर त्याला आपण आंबा म्हणून संबोधतो, तर त्यापूर्वीचं जे फळ म्हणजे अर्थातच त्याला आपण कैरी अशा नावाने आपण ओळखतो. ग्रीष्म ऋतूमध्ये आंबट पदार्थांबरोबरच गोड पदार्थ अर्थातच काय की मधुर रस देखील आपल्या शरीराला हा हवासा असतो, जेणेकरून शरीरामध्ये झालेला वृक्षता जी आहे या ठिकाणी नक्कीच कमी होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत मिळते.
या ठिकाणी आपण बघा की कैरीचे पन्हे हे गोड, आंबट, खारट तसेच द्रव आणि शीत या सर्वच गुणांनी युक्त असल्याने पन्ह जे आहे हे आपण जे पन्ह जे बनवतो, जसं की मी तुम्हाला म्हटलं कैरीचे पन्हे जे आपण बनवतोय आंबट, खारट त्याचबरोबर जे की आहे गोड, शीत या सर्व गुणधर्मांनी युक्त असे हे पन्ह असतं. म्हणून ग्रीष्म ऋतूंमध्ये पन्हाचा जो वापर आहे या ठिकाणी आपण म्हणायला हरकत नाही की भरपूर प्रमाणामध्ये याचा उपयोग आपण नक्कीच करून घ्यायला पाहिजे. प्रचूर मात्रेमध्ये तुम्हाला या ठिकाणीमध्ये तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊ शकता. मुक्त हस्ताने देखील आपण याचा उपयोग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नक्कीच करून घ्यायला पाहिजे. हां, या ठिकाणी अपवाद ठरू शकतात मधुमेहाचे रुग्ण, त्यांना मधुर रस जो आहे तो या कमी प्रमाणामध्ये त्यांनी घ्यायचा आहे, किंबहुना त्यांनी जर मधुर रस यामध्ये जर टाळला तरी देखील त्यांना या ठिकाणी ते फायदेशीर नक्कीच ठरेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी होतं आहे काय की बाबा पन्ह जे आहे हे तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच आहे, शिवाय हे पन्ह जे आहे हे रुची वाढवणारे आहे. म्हणजेच की काय की बाबा मनाला आल्हाददायक असं असतं, त्याचबरोबर मनाला संतोष प्राप्त करून देणारं हे एक पेय या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पण्याला अधिक रुची व स्वाद प्राप्त व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये व्यंजनं वेगवेगळे वापरून या ठिकाणी बरेचसे व्यक्ती, बरेचसे गृहिणी, बरेचसे आपल्या आजी वगैरे, आपले आई वगैरे जे असतील ते वेगवेगळ्या पदार्थ यामध्ये टाकून पन्ह तयार करतात. पण महत्त्वपूर्ण जर या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर यामध्ये जिऱ्याचा देखील वापर बऱ्याच ठिकाणामध्ये केला जातो. तसेच यामध्ये केशर, वेलदोडा यांसारखी सुगंधी व दीपन पाचन करणारी जी द्रव्ये असतात यामध्ये मिसळली जातात. असे पन्हे खरंच आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी या ठिकाणी नक्कीच लाभकारी तसेच गुणकारी या ठिकाणी ठरते. बघा मित्रांनो, फार छोटे छोटे उपाय आहेत आणि या अनुषंगाने जर तुमचे आरोग्य जर अबाधित राहत असेल तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून घ्यायला काही हरकत नाही आहे. आणि आवर्जून कोणी कोणी या ठिकाणी हे वापरले याचं मला आवर्जून कमेंट्स बॉक्समध्ये टाकायला मला विसरू नका. तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट बघतो आहे. चला, नवीन माहिती घेऊन, नवीन विषय घेऊन आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. बऱ्याचशा व्यक्तींचा मला प्रश्न होता, सर की तुमचा नंबर या ठिकाणी द्या. माझा नंबर मी या ठिकाणी देतो, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील माझा नंबर आहे. तरी देखील माझा नंबर या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्यावा, सेव्ह करून नक्कीच घ्यावा. माझा नंबर आहे 9049993111. तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला व्हॉट्सअप करा. मी माझ्या वेळ परवते नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील राहील. चला, तोपर्यंत भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन माहिती घेऊन. नमस्कार. पुढील व्हिडिओमध्ये आपण आवर्जून भेटूयात. व्हिडिओ पहिलेपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच सर्वांनी बघत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघायला या ठिकाणी विसरू नका. चला.